नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आज आपल्याला जायचं आहे मटीगडच्या शेताकडे. कारण काल आहे ना सोमवार होता. इकडे गावाकडे सोमवारची बाजारपेठ आहे आणि बाजारला तर मी गेलोच नाही कारण ऑफिसचं थोडं काम होतं आणि त्याच्यामुळे काल मी बाजारला गेलो नाही. पण काल आणखीन एक काम केलं आम्ही. मटीगडच्या शेताकडे ना उंदरांनी लगभग 20 फुटाच्या अंतरावरती ना कुठे पाईपलाईनिंग चावली आणि ते खराब केली आहे ना ते माहिती नाही आहे. जमिनीच्या आतमध्ये 3-3.5 फूट आम्ही पाईपलाईनिंग करून बंगल्याकडून मटीकडे पाईपलाईनिंग करून नेली होती उसाला पाणी देण्यासाठी. तर उंदरांनी काय केलं की ते पोकरलंय आणि पाईपलाईनिंग चावली आहे, त्याच्यामुळे पाणी वरती फोर्सनं वरती उसाला येत नाहीये. तर त्यासाठी काल आम्ही ना जेसीबी मागवला होता. ती पाईप कुठे खोदले आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, म्हणून आम्ही जेसीबी मागवला होता. तर जेसीबीने आम्ही जवळजवळ 20-25 फूट आहे ना खोदून सगळा पाईप काढला आणि पाईप खोदून काढल्यानंतर ते कुठं नेमकं एक्झॅक्टली उंदरांनी चावलं आणि त्या पाईपलाईनला आता जाळी लावून ना पुन्हा पॅक करून जमिनीमध्ये पुन्हा ते पुरून पाणी घेऊन जायचं आहे. तर एक्झॅक्टली काय झालंय आणि किती झालंय ते आता आपण मॉन्टीकडच्या शेताकडे जाऊन बघायचं आहे. आणि ते कुठे कुठे खोदलंय मला पण एक्झॅक्टली माहिती नाही, कारण काल मी शेताकडेच गेलो नाही. सतीशनंच काल जेसीबी मागवला. 7:30 वाजता काहीतरी जेसीबी सकाळी आला होता आणि मी नाही 7:30 नाही 9:30 ते 10च्या दरम्यान आला होता आणि मी काल कामावर होतो, त्याच्यामध्ये मला ते कळलेलं नाही आहे. तर आपण आता जायचं आहे मटीगडच्या शेताकडे आणि कुठपर्यंत त्याने खोदलं आहे ना ते सर्व बघायचं आहे. तर चला जाऊया आम्ही मटीगडच्या शेताकडे आणि बघून येऊया. आणि आता आजची सकाळ तुम्ही बघितलाच काकूनी रांगोळी वगैरे दारात कशी काढली, छान रांगोळी काढली आहे काकूनी. तर आपण जाऊया आता मटीगडच्या शेताकडे. रांगोळी मस्त, उंबऱ्याची पूजा, उंबऱ्याची पूजा ना. अजून पाणी तिकडे त्या उऱ्याने पूजा सुरेखा पुजते, सुरेखा पुजत. हा, उंबऱ्याची पूजा, देवाचं स्वागत, शुभ सकाळ. तुळशीला कुंकू लावतो. तुळशीला बी कुंकू लावायचं आहे. काकू बघा आमची सकाळ सकाळी देवाची कशी पूजा करते, स्वागत करते देवाचं एव्हरीडे. दररोज काकू तुळशीचं पण स्वागत करते. हे बघा तुळशीची पूजन करायला लागले काकू. म्हणजे हे बघा मित्रांनो, अशी गावाकडची मजा असते. तुळशीचं पूजन झालं, उंबऱ्याचं स्वागत झालं, देवाचं स्वागत झालं. हे सकाळी 6:30 वाजलेत मित्रांनो आणि काकू अशी पूजा करायला लागली आमची. हे बघा अशी पहाट मिळते का तुम्हाला, गावाकडची पहाट. जय श्रीराम. रांगोळीच्या माध्यमातून काकूने श्रीरामांना आव्हान दिलं, आज या, तुमचं स्वागत आहे इथे. दररोज श्रीराम श्रीराम समर्थ. दाखवतो समर्थला कसं लिहिलंय काकूनी रांगोळी कडून. हे बघा असं लिहिलेलं आहे. एका साईडला लिहिलंय चौकटीच्या श्रीराम आणि दुसऱ्या साईडला लिहिलंय काकूनी समर्थ. हे अशी रांगोळी काढली काकूनी दारामध्ये. अजून पण रूढी परंपरा काकू आमची जपती आहे. आणि आता बघा दारात काढते, रांगोळी काढणार आहे काकू. ठिपक्याची रांगोळी काढते आणि स्टायलिश, एक नंबर. हळदी कुंकूचा करंडा पण घेऊन आली आहे स्वागत करायसाठी. नवीन सकाळ. मोठी काढ ना, एवढीच काढतीस आहे. मोठी कधीतरी काढायची. एक नंबर काकू. नाद करायचा नाही तुझा इथं कुठे. लवकर उठायलीस आजच लवकर उठलास आहे तू. जाग आली मला ग लवकर, मोठलो शेताला जाणार म्हणून. हा जाऊन येतो ना, नंतर मला 9 वाजता ड्युटीवर बसायचं ना कामावर. म्हटलं शेताकडे जाऊन यायचं म्हणून. ते सतीशने कुठेतरी तिकडे बोरवेलचं पाईप आहे ना तो उंदराने पोकरलेत म्हणून. काल त्याने जेसीबी मागवला होता,
बोलला होता मला जाऊया म्हणून, मला वेळच भेटला नाही. मग आज तरी जाऊन बघून येतो ना. कुठल्या शेताला? या मड्डीच्या हां. तो उंदराने कुठे 20 फूट हे मागवलं आणि JCB बोलवून ना 20 फुटाच्या अंतरावरती उंदरांनी ना पोकरलेत. म्हणजे पाणी लिकेज व्हायला की ग. होय. मग ते JCB पोकरल्यामुळं ना ते जाऊन बघायचं आपल्याला. बघून येतो म्हणून. पाणी जमिनीत मुरणार. कुठं पण जायला ना पाणी. होय, पाणी पायपान जायची. हा, मग ते JCB बोलवून ते 20 फूट असे लांब कुठं खोदलं ना माहिती नाही, पण काल त्यानं काम केलं नाही. मग म्हटलं ते बघून तरी येऊया म्हणून लवकर उठलो. नंतर मला जायला भेटणार नाही ना. ही बघा मित्रांनो, काकूनी मस्त रांगोळी काढलेली आहे सकाळची अशी. ही शाळा आहे, मराठी शाळा, मराठी मुलांची शाळा. हे शाळेचा गेट आहे हा बघा. आणि त्याच्या बाजूलाच लक्ष्मीचं मंदिर आहे. हा मंदिराचा व्ह्यू आहे. बरं येते, गाडी येते समोरून, आपण बघूया गाडी. तर मित्रांनो, आता आम्ही आलोच मड्डीकडच्या शेताजवळ आणि 1-2 मिनिटाच्या अंतरावर मड्डीचं शेत आहे. तिथे आम्ही ना पाईपलाईनिंग करून आणलो होतो. पाणी आहे ना बंगल्याच्या शेतातून, तिथे बोरवेल आहे आमची. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आमची बोरवेल बंगल्याच्या शेतामध्ये आहे आणि खालच्या साईडला आहे. आणि मड्डीच्या शेताला जे पाणी दिलं आहे ना, ते आम्ही तिथून पाईपलाईनिंग करून मड्डीच्या शेताला पाणी घेऊन आलो आहोत. मग 2 वर्ष झालं, 3रं वर्ष चालू आहे आम्ही पाईपलाईनिंग करून. आणि आता काय झालं आहे की ह्या 2 वर्षामध्ये मधीच एक 20 फुटाच्या अंतरावर ना जमीन भुसभुशीत आहे. आणि तिथे ना घुशी जास्त झालेत, म्हणजे उंदीर जास्त झालेत. आणि उंदरांनी खाली 3-3.5 फूट खाली जमिनीच्या आतमध्ये पुरलेले पाईप आहेत ते. तर त्या जमिनीच्या आतमध्ये जाऊन उंदरांनी ना पाईपलाईन कुरतडलेली आहे. पाईपलाईन कुरतडल्यामुळे ना पाणी फोर्सनं ना वरच्या शेताला येत नाही. मग काल आम्ही बघितलं, बऱ्याच वेळा नोटीस केल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की उंदरांनी पाईपलाईन कुरतडली आहे, पण ते एक्झॅक्टली 20 फुटाच्या अंतरावर कुठे कुरतडली आहे समजत नाही आहे. शेतामध्ये मध्यंतरीच हे पिंपळाचं झाड आहे मित्रांनो. हे बघा, हे पिंपळाचं झाड आहे आणि शेताचा नजारा असा आहे. इथे ट्रॅक्टरचा नांगर ठेवलेला आहे. हा परवा ट्रॅक्टर इथे मारलं, तो हा नांगर आहे ट्रॅक्टरचा, असा ठेवला आहे ट्रॅक्टरने. हे त्याचं हे ट्रॅक्टरचा नांगर असा आहे, इथे ठेवलेला आहे. तर मित्रांनो, 20 फुटाच्या अंतरावरती आहे ना उंदरांनी कुठे पाईपलाईन कुरतडली ना आपल्याला माहिती नाही आहे. तर त्यासाठी आम्ही काल JCB मागवली होती. मला त्या JCB सोबत काम करता आलं नाही, कारण माझं थोडं ऑफिसचं काम होतं, त्याच्यामुळे मी आलो नाही. आणि सतीशच आला होता, त्यानंच JCBनं ते काम करून घेतलं पाईपलाईनिंगचं. म्हणजे JCBनं पुरा पाईप खोदला 20 फूट. ते एक्झॅक्टली 20 फुटाच्या अंतरामध्ये कुठे उंदराने कुरतडलं होतं ना आपल्याला नाही माहीत आहे. तर काल आम्ही पाईपलाईनिंग तर टाकायचीच होती, त्याच्या खाली आहे ना सिमेंटचा जे सिमेंट आणि खडी मिक्स करून खाली पाईपाच्या आतमध्ये टाकून, पाईपाला पण पत्र्याची जाळी आहे ना लोखंडाची, स्टीलची म्हणा, ॲल्युमिनियमची, पत्र्याला पाईपलाईनिंग पाईपाला ती जाळी आहे ना गुंडाळून त्या सिमेंटमध्ये टाकून पुन्हा ते मुजवायचं प्लॅनिंग आमचं होतं.
आता ह्या सतीशनं काय काय काम केलं आहे एक्झॅक्टली मला पण माहिती नाही आहे. तर आलो आहे मी शेताकडे, बघूया मला दिसतं का. जर ते काम पूर्ण झालं नसेल तर आम्हाला ते भेटेल, आपण शोधण्याचा प्रयत्न करूया की एक्झॅक्टली त्यानं केलं आहे की नाही केलं आहे. मी पण त्याच्याशी काही बोललो नाही ह्या विषयावर. आम्ही काल संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत दड्डीच्या बाजारला गेलो होतो रात्री 6:30-7च्या दरम्यान, आणि मी आलो 10:30-11 वाजता. थोडे गावातले मित्र भेटले होते आणि दीपक प्रधान होता, संदीप होता, आणखीन एकटा मित्र होता. तर आम्ही अचानक आले ते की काम संपल्यानंतर आम्ही दड्डीला गेलो आणि त्यानंतर हे बघा इथे इथे आम्ही कॉक काढलं याचं, ह्या उसाला पाणी सुटे. हे माकड बघा, हे बघा मंकी, हे बघा इथं अचानक माकडं आलेली. जय श्रीराम. हे बघा हे अचानक कुठून समोर आले माझ्या. मी इथं उसाचे होतो, बहुतेक मक्यातून आलेत ते. हां बरोबर, आमच्या मक्याचा शेत आहे ना, तर मक्का खाऊन आलेले ही वानरे, ही मक्का खाऊन आलेत आमची. आणि ती मक्का खाऊन आहे ना तिथून इकडं आली. हे बघा तर मित्रांनो, ती पाईप लाईनिंग आहे ना सतीशला 20 फूट अंतरावर आम्हाला समजलं होतं एक्झॅक्टली की इथेच पाईप फुटलाय, कारण ती जमीन आहे ना तेवढ्या 20 फुटाच्या अंतरावर ना ओली होत होती. आम्ही तिकडून पाणी सोडलं ना खाली, तर तेवढी जमीन आहे ना ओली होत होती. म्हणजे आम्हाला समजलं होतं की इथेच कुठेतरी फुटलेली आहे पाईपलाईन, म्हणून ते आम्हाला JCBच्या सहाय्यानं, कारण एवढं खोल अंतरावर ना खोलणं पॉसिबल नव्हतं. मग JCBच्या सहाय्यानं खोलायचा आम्ही निर्णय घेतला. आणि सतीशनं काल मग ते खोलला असावं. बघा पक्षी सकाळ सकाळी कशी मस्त गाणे गातात. आणि हा आमचा ऊस आहे मित्रांनो. ह्या ऊसालाच आम्ही पाणी तिकडून करून आणायचं ठरवलं होतं. तुम्हाला दाखवतो, ह्याच्यामध्येच आम्ही मका वगैरे पेरलेला आहे. इथे एक आंब्याचं झाड आहे, आंबे काही ह्या वर्षी लागले नाही त्याला. इथे एखादा आंबा दिसतोय, पण आंबे नाच्या बरोबरच आहे. आणि ह्या आमच्या शेजाऱ्यांचा ऊस आहे, तिकडून ही आमची जमीन आहे सगळी. आणि पाईप लाईनिंग करून आणलो होतो आम्ही. आता पहिला शेताचं व्ह्यू घेऊया. इथं कुठेतरी खणलं त्याने JCBने, ते बघा भेटते का. भेटलं तर ठीक आहे. बकऱ्यांसाठी आम्ही एक गवत पण लावलं होतं इथे. ते हे गवत आहे, हे बघा बारीक असं आणलं होतं गवत आम्ही टेस्ट करायसाठी की ते सक्सेस होतं की नाही. पण ते झालं, काम तर झालं आमचं. पण बकरी आम्ही ते काढून टाकले बाबाने, कापून डायरेक्ट कापूनच टाकलं ते. आणि हा ऊसामध्ये आंतरपीक घेतलं होतं, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना मी. ते आंतरपीक म्हणजे हा मका बघा. आता हा मका पण भेटतोय आणि जनावरांना हे पण भेटतं, चारा पण भेटतो या मक्यामधून. आणि हा ऊस आहे असा आमचा. आणि ह्याच ऊसासाठी आम्ही ना तिकडून आहे ना, ह्या ऊसासाठी तिकडून पाईपलाईनिंग करून आम्ही पाणी आणलं होतं. तोच पाईपलाईन फुटला आणि उंदरांनी ना कुरतडला होता. तर पाणी फोर्समध्ये या ऊसाला भेटत नव्हतं. म्हणून आहे ना मित्रांनो, काल JCB बोलवलं होतं आम्ही. बघा इथं सूर्यनारायण पण आलेत वरती, तुम्हाला दिसत असेल. बघा त्यांचं पण स्वागत आहे. सूर्यनारायण लगभग सकाळचे मला वाटतं 7 वाजलेत आणि अशा प्रकारे सूर्यनारायणचं स्वागत होत आहे. ते वरती येत आहेत, छान असे सूर्यनारायण वरती आलेत. आणि मित्रांनो, आता ह्या शेताला ना पाणी द्यायसाठी आम्ही आलो होतो. आणि ते काल सतीशने ना JCB बोलून काम केलं आहे त्याने. ते मला काही इथे दिसत नाही आहे, मला वाटतं ह्या बांधाच्या साईडला असेल असं वाटत होतं, पण इथे तर काहीच दिसत नाही आहे. तर आपण बघूया खालच्या साईडला जाऊन, तिथे जर असेल तर बघूया. नाहीतर मग त्यानं मला वाटतं पूर्ण काम केलं आहे की माहिती नाही, कुठल्या साईडला केलं आहे काम एक्झॅक्टली. ते JCB आला होता एवढं कन्फर्म आहे. त्याने 20 फूट खोदलं हे पण कन्फर्म आहे पाईपलाईनिंगसाठी. इकडे खालच्या साईडला आहे, बघून येऊ. इकडं तर काही दिसत नाही आहे, खालच्या साईडला आपण बघूया. आणि त्याने JCBचं काम करवून घेतलं आहे. JCB बोलवलं होतं आम्ही. मला वाटतं त्यानं लवकर फास्ट काम करून निघून गेला की काय माहिती नाही. खोदले, कुठे खोदले ते बघूया. जास्तच अंतरावर आपल्याला जावं लागणार असं वाटतं. कुठे एक्झॅक्टली त्याने खोदलंय ना, हे जनावरांसाठी गवत लावलेलं आहे. हे बघा असे हे गवत आहे ना, मस्त गवत आहे.
आणि जनावरांसाठी पुरेसं असं गवत आहे, छान गवत आहे ते. असं जनावरांसाठी लावलं पाहिजे. इथे पण काय दिसत नाही आहे, तरी पण आपण पुढच्या साईडला जाऊन बघून येऊया. काही दिसत तर नाही आहे. हे बघा, इथे एक काजू झाड आहे की काय, काजू झाडासारखं झाड आहे, पण ते जंगली आहे, काजू नाही आहे तो. तर हे काम काल JCBच्या सहाय्यानं करून घेतले आम्ही. बघूया आता ते कितपत झाले. सक्सेस झाला असेल तर ठीक, नाहीतर मित्रांनो परत आणि प्रॉब्लेम, परत JCBला बोलवा, तो जास्त खर्च आहे. ॲक्च्युली JCB बोलवणं म्हणजे तो JCB ज्या जागेवरून निघणार तिथूनपासून जे भाडं चालू होतं की तुमच्या जागेवर येऊन पूर्ण खोदकाम करून आपलं काम संपेपर्यंत त्याचं भाडं चालू असतं. आणि ते तासाला काहीतरी रकमेचं भाडं आहे JCBचं. ते परवडत नाही मित्रांनो, हे JCBचं भाडं परवडत नाही आपल्याला, खूप महाग आहे. आणि 20 फूट आम्ही काल खणून घेतलं, खणून पाईपलाईनिंग करून परत ते माती याच्यावर सारायची असते, मजबूत करून घ्यायचं असते, ते सगळी कामं करायची असतात. हे बघा इथे पण पाईपलाईन आहे. इथे मका आणि मका घातलेला आहे जनावरांसाठी. हे बघा किती मोठा मका आला आहे. इथे आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण हिरवागार आहे. आता मे महिना सुरू आहे, मे महिन्यामध्ये अशी हिरवळ आहे शेतामध्ये, म्हणजे पाणी बऱ्यापैकी फोर्सनं येतं इथे, आमच्या इथे बऱ्यापैकी फोर्सनं येतं. आणि पाण्यामुळंच तर ही शेती आहे ना लालसर आहे. ही असं कडकडीत उन्हामध्ये ना ही सगळी करपटलेली शेती होती. आता ह्या 2-4 वर्षामध्येच ही हिरवीगार दिसायला लागली, कारण पाण्याचं बोरवेलचं पाणी आहे ना वापरून आहे ना ही शेती केली जाते इकडे. नाहीतर ही लाल जमीन आहे बघा ना, खडकाळ जमीन आहे, अशी दगडी पडलेली आहे. ही खडकाळ जमीन होती, त्याला सुपीक करून घेण्यात आली, म्हणजे कमर्शियल शेती तयार केली गेली. ही कमर्शियल शेती आहे मित्रांनो. इथे ऊस, मका, भाजीपाला हे सगळी पिकं इथं बोरवेलच्या पाण्याच्या सहाय्यानं घेतात. पण आता सध्या मला तरी इथं काही दिसत नाही. शेताच्या चहूबाजूला फिरलो, पण मला इथं काही दिसत नाही आहे की नेमकं त्यानं कुठे बनवलं आहे, कुठे काढलं, कुठल्या साईडला मला समजत नाही मित्रांनो. आता तो बघूया, त्याला कॉल करतो, फोन करतो, सतीशला फोन करून विचारतो त्यानं कुठं नेमकं 20 फूट खणलं आहे ना JCBनं, ते मला आता समजत नाही इथं. तर त्याला फोन करूनच विचारतो की कुठे नेमकं काढलं आहे. नंतर त्याला घरून घेऊन यावं लागेल. तो झोपला असेल की माहिती नाही, की बैलांना घेऊन तो धुवायला पण गेला असेल विहिरीवरती, कारण काल त्यानं कामच केलं ना. तर सोमवारचं इकडे आमच्या गावाकडे सोमवारचं बैलांना रिलॅक्स भेटतो, कारण आमच्या गावाच्या शेजारी दड्डी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये ना सोमवारची बाजारपेठ भरते, म्हणजे सगळ्या भाज्या, फळं ह्या सगळ्या गोष्टी आहे ना त्या बाजारपेठेत उपलब्ध असतात. म्हणून आमच्या इकडे ना जनावरांचा बाजारसुद्धा सोमवारचा असतो. इथे एक छोटंसं आंब्याचं झाड आहे मित्रांनो. हे बघा आंबे पण लागलेत त्याला, छोटंसं आहे. हे बघा असे आंबे लागलेत त्या झाडाला. हे बघा या साईडला बघा, आणि इथे मोठं झाड आहे आंब्याचं, त्याला तर लागलेतच, काही विषय नाही. हे आंबे खूप गोड आहेत खाण्यासाठी ना, खूप म्हणजे खूप गोड आहेत मित्रांनो. इथे आंब्याचं झाड आहे, इथे बघाल तुम्हाला दिसेल. पक्षी बघा सकाळचे कसे ओरडत आहेत, जोरात ओरडत आहेत पक्षी. हे बघा हे आंबे आहेत, झाडावरती लागलेले आहेत असे, हे असे आंबे आहेत मित्रांनो. आणि हा तो परिसर आहे गावाकडचा. तर मित्रांनो मला काही इथं दिसत नाही आहे, सतीशलाच विचारलं. आणि हां, तर आमच्या सोमवारचं आहे ना गावाकडे दड्डी नावचं 3 किलोमीटर अंतरावरचं एक गाव आहे. त्या गावामध्ये ना सोमवारचा बाजार भरतो. म्हणून आहे ना सोमवारचं इथली शेतकरी लोक आपल्या जनावरांना वगैरे त्या दिवशी खास करून सोमवारी जनावरांना धुतात, आंघोळ घालतात, आणि त्या दिवशी त्यांना जनावरांना म्हणजे बैलांना आराम भेटतो. कारण शेतकरी आपला जो उत्पन्न आहे किंवा आपली जे शेतामध्ये भाजीपाला वगैरे हे सगळे पिकं घेतले असतात ना, ते नेऊन तो त्या बाजारपेठेमध्ये सेल करत असतो. त्या दिवशी जनावरांना आराम भेटतं. बहुतेक काल सतीशने ते केलं नाही आहे,
म्हणजे तो पूर्ण दिवस त्या JCBच्याच पाठी होता, काल काम करत होता, JCB सोबतच काम करत होता. कारण ते JCB आल्यानंतर खोदकाम करून घेणे, त्याच्यानंतर दुसरा पाईप टाकणे, त्याला स्टीलची जाळी लपेटून सिमेंट आणि खडी मिक्स करून ते ह्याच्यामध्ये टाकणे, त्या चरीमध्ये, आणि त्याच्यामध्ये पाईप टाकायचा होता तो. ते सगळं काल दिवसभर त्यानं काम केलं आहे. तर जनावरांना त्यांना धुलणं असेल सतीशनं. आणि तो आज सकाळी मला वाटतं की पहाटे उठून आहे ना, बैलांना काल धुलं नाही म्हणून तो आज गेला असेल. बघू आता संध्याकाळी. आता तरी मला काय भेटलं नाही. आलो मी पहाटेच, लवकरच आलो. सकाळी दारामध्ये काकूनी पण रांगोळी वगैरे काढली. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेल ती काकू आमची सगळ्या प्रथा परंपरा जपत असते. जेवढं तिच्या हातून होतं तितकी ती प्रथा परंपरा जपते काकू. बघूया आता मित्रांनो. मला तर काय भेटलं नाही. इकडे मी बरंच शोधलं, शेताच्या आजूबाजूला सगळं शोधलं, पण मला काय भेटलं नाही. आता सतीशला संध्याकाळी वेळ भेटला 6-6:30-7 वाजेपर्यंत, तर मी सतीशला घेऊन येईन आणि त्यावेळी बघू. मग झाला असेल तर तुम्हाला नक्की कळवेन मी. चला मित्रांनो, इथं काय भेटलं नाही. मला वाटते 6:15-7 वाजले. आता 7च वाजले. आणखीन थोडंसं बघून येऊ का? चला बघतो, मी तुम्हाला दाखवतो. जर पाईपलाईनिंग भेटली, कुठे खोदली त्याने. आणखीन एक साईड आहे, मला डाऊट आहे की त्या साईडला असावं ते, तर तिथे एक जाऊन बघतो. नाही तर इथं शेतापर्यंत आलो आहे आणि थोड्यासाठी ते राहिलं असं नाही व्हायला झालं पाहिजे. तर तो एक राऊंड आहे ना, तो करून घेतो. तिथे जर असेल तर मग तुम्हाला दाखवतोच. कारण खोदलेलं ते 3-3.5 फूट खोल जमिनीच्या आतमध्ये पाईप आम्ही टाकले होते. तर तेवढं लगेच समजून येईल, आपल्याला दिसेल. आणि JCB खोदल्यानंतर आजूबाजूला माती जमा तर होईलच दोन्ही साईडला, त्याच्यामुळे ते लक्षात येईल मला. पण तिथे एक डाऊट आहे, तिकडे बघूया. मग त्यानं नेमकं कुठे खोदले काय समजत नाही आहे, समजायला तयार नाही. आता त्यालाच बोलवावं लागेल सतीशला. तो आला तर बघूया. मग त्याला मी तसं सांगितलं होतं काल, भाऊ व्यवस्थित करून घे काम तू. तसं तो स्मार्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, तो करतो काम छान. आपण बघून एक ह्या डाऊट आहे, मक्याच्या पाठच्या साईडला असणार असं संशय आहे मला. बघू त्याने नेमकं कुठं खोदले, काय दिसायला तयार नाही. ऊसामध्ये बघा ना, अशा प्रकारचे जरी मारून ठिपकनं पाणी सोडलं आहे इथे ऊसामध्ये. हां, इथे बघा आले बघा सूर्यनारायण, छान मस्त पॉईंटवर आलेले आहेत. स्वागत आहे सूर्यनारायण महाराज की जय हो. याच्या पाठच्या साईडच्या बांधावरती एक बघूया, तिथे जर असेल तर असेल, नाहीतर मग मित्रांनो त्याला बोलवावंच लागेल सतीशला. हा लास्ट ऑप्शन आहे. त्या बांधाच्या सरीतून आणलं होतं पाणी, तिथे बघूया. तिथे नसेल तर मग त्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही. हा लास्ट आपला ऑप्शन आहे. बघूया. सरी मारलेत ना, इकडे पण नाही केलेला आहे. याचा अर्थ त्यानं कुठे मारले मलाच समजत नाही, कुठच्या साईडला. आता हे लगभग मला वाटते नाही बोलला तरी पण लगभग हे 150, 200 ते 300 फूट लांब अंतरावर आहे. त्याच्या 300 ते 400 फूट लांब अंतरावर आहे. तर त्यानं एक्झॅक्टली कुठे खोदलं या 400 फुटावरती मला समजत नाही आहे. बहुतेक ते तिकडच्या साईडला खोदलं आहे की इकडच्या साईडला खोदलं आहे हे माहिती नाही आहे. तर मित्रांनो बघूया, त्यालाच बोलावं लागेल ह्या विषयावरती. आपण जाऊया आता चहा प्यायला घरी, कारण सकाळी पहाटे चहा पण पिला नाही मी. इकडे यायच्या गडबडीत चहा घ्यायच्या वगैरे आलो आणि आता मी डायरेक्ट इथे शेतामध्ये आलो आहे. तर बघूया, चला चहा घेऊया आणि सतीशलाच विचारूया की कुठे नेमकं त्यानं खोदलं आहे ते चेक करूनच. तर मित्रांनो आजचा सकाळचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. जय हिंद.